नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या घरांमधून पिकनिकचे प्लॅनिंग चालू होतात आणि त्यातही सगळ्यात आघाडीवर असतं ते मनाली. याच मनालीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. म्हणजे इथले हॉटेल स्टे, इथली जॉग्राफिकल लोकेशन आणि इथलं जेवण, इथली माणसं याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन. सर्वात प्रथम जाणून घेऊया मनालीचं लोकेशन. मनाली हे हिमाचल प्रदेशमध्ये बियास नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं शहर आहे. हा भाग पूर्णपणे डोंगराळ आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला दिल्ली किंवा चंडीगड या ठिकाणाहून मनालीमध्ये यावं लागतं. दिल्लीवरून जर तुम्हाला मनालीला यायचं असेल तर तुम्हाला व्होल्वो बसेसची सुविधा असते. दिल्ली ते मनाली हा प्रवास साधारणपणे 12 ते 15 तासाचा आहे. जर तुम्हाला ट्रॅफिक लागलं तर तुम्हाला 15 तास लागू शकतात. मात्र ट्रॅफिक नाही लागलं तर तुम्ही 12 तासात पोहोचू शकता. हा संपूर्ण प्रवास हा सीटिंग बसेसमध्ये किंवा सेमी स्लीपर बसमध्ये असतो. त्यामुळे हा थोडासा हेक्टिक होऊ शकतो. तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट गाडीने किंवा ट्रान्सपोर्टच्या गाडीने येणार असाल तर चंडीगड ते मनाली हा प्रवास साधारणपणे 6 तासाचा आहे. हा प्रवास अतिशय कन्व्हिनियंट आहे. तुम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रातून मनालीच्या दिशेने येत असता त्यावेळेला चंडीगड हे लोकेशन अतिशय कन्व्हिनियंट आहे. दिल्ली व्होल्वोचा बस जरी बजेट कमी असेल तरी शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. आता पाहूया मनालीची हॉटेल्स. मनालीमध्ये छोटी मोठी मिळून 6000 हॉटेल्स आहेत. त्यामुळे तिथे युजर रेटिंगवर न जाता हॉटेलची एक्झॅक्टली रेटिंग काय हे बघूनच तुम्हाला हॉटेल बुक करायला हवं. ही हॉटेल्स साधारणपणे हिडिंबादेवी टेम्पल मंदिराच्या परिसरात किंवा मॉल रोड परिसरात असायला हवी. जर तुम्ही इतर लोकेशनला ज्यावेळेला मनालीची हॉटेल्स बुक करता त्यावेळेला तुम्हाला मॉल रोडवर पोहोचण्यासाठी साधारणपणे 500 ते 1000 रुपयाचा खर्च येतो. मनालीचा मॉल रोड हा अतिशय हॅपनिंग प्लेस आहे आणि बऱ्यापैकी फूड ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. ही फूड ऑप्शन्स अतिशय स्वस्त आणि खूप सुंदर अशी आहेत. त्यामुळे शक्यतो हॉटेल्स बुक करताना ही मॉल रोडच्या आसपास किंवा हिडिंबा देवी टेम्पलच्या आसपास बुक करावी. हिडिंबा देवी टेम्पल मॉल रोड पासून साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरवर आहे. जर तुम्ही जून जुलैमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर बियास नदीच्या आजूबाजूच्या हॉटेलला अजिबात प्रेफरन्स देऊ नका. कारण त्यावेळेला बियास नदी ही अतिशय उग्र रूप धारण करत असते. बऱ्याच वेळेला टुरिस्ट हे युजर रेटिंग बघून हॉटेल्स बुक करत असतात. मात्र त्याचा फटका तुम्हाला प्रत्यक्ष ट्रिपमध्ये बसू शकतो. त्यामुळे हॉटेलचं रेटिंग नक्की काय आहे हे बघूनच तुम्ही ते हॉटेल्स बुक करा. आता पाहूया इथल्या जेवणाविषयी. मनालीमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे ऑप्शन्स अतिशय सुंदर पद्धतीने मिळतात. इथलं जेवण अतिशय क्वालिटी फूड असतं. त्याच्याशिवाय या ठिकाणी लोकल डिशेस सुद्धा खूप फेमस आहेत. मी पर्सनली तुम्हाला रिकमेंड करेन की इथल्या लोकल डिशेसचा आस्वाद नक्कीच घ्या. आता जाणून घेऊया मनालीमधल्या लोकांविषयी. मनाली हा एक पहाडी एरिया असल्यामुळे इथली लोक खूप शांत, संयमी आणि प्रेमळ आहेत. इथे तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास दिला जात नाही आणि सर्व्हिस, प्रत्येक हॉटेलमधली सर्व्हिस ही अतिशय सुंदर पद्धतीने दिली जाते. भारतातल्या किंवा इतर देशातल्या सर्व्हिस इंडस्ट्रीबद्दल जर बोलायचं झालं तर मनालीची सर्व्हिस इंडस्ट्री ही अतिशय सॉफ्ट स्पोकन आणि अतिशय चांगली लोक या ठिकाणी या सर्व्हिसमध्ये आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. मनालीमध्ये सगळ्यात जास्त भेडसावणारा जो प्रश्न तुम्हाला असेल तो असेल इथल्या ट्रॅफिकचा. इथले रोड अतिशय छोटे असल्यामुळे तुम्हाला 15 मिनिटांच्या अंतरासाठी 1-1 तास सुद्धा लागू शकतो. सो तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी मानसिक तयारी करूनच मनालीमध्ये यावं लागतं.